वळूयात पुढच्या बातमीकडे। दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत। अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी झालेली आहे। मंत्री आशिष शेलारही अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत। श्याम बेनेगल यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये दाखल करण्यात आलंय। मंत्री आशिष शेलार स्मशानभूमीमध्ये पोहोचलेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, खरं तर ही खूप दुःखद बाब, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल निधन झालेलं आहे आणि आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतात। आशिष शेलार देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं समजतंय। अनिल, नक्कीच जान्हवी, पाठवलं प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल रात्री वकड या रुग्णालयामध्ये निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वयाच्या 90 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र जे सिने अभिनेते आहेत किंवा जे दिग्दर्शक यांना कुठेतरी दुःखाचा डोंगर कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या 2 वर्षापासून जान्हवी त्यांना किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते आणि त्या किडनीच्या आजारामुळे आपण पाहू शकतो त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पाहायचं झालं तर जे श्याम बेनेगल यांनी जे चित्रपट आहेत, अनेक चित्रपटांमध्ये चांगली भूमिका बसवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच अनुषंगाने त्यांच्या अंत्यविधीसाठी मंत्री आशिष शेलार असतील किंवा अनेक दिग्दर्शक असतील किंवा अनेक अभिनेते असतील, हे इथे दादर येथील स्मशानभूमी मध्ये अंत्यविधीसाठी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळते। अनिल, राजकीय व्यक्तीमध्ये आशिष शेलार वगळता अजून कोणी तिथे उपस्थित आहे का? अद्याप आशिष शेलारच आहेत, मात्र जे छोटे मोठे जे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते सुद्धा इथे त्यांच्या अंत्यविधीसाठी आलेले आहेत। त्यामुळे काय झालं तर महत्वाचं म्हणजे पोलीस दलाकडून त्यांना मुंबई पोलीस दलाकडून जी शेवटची सलामी दिल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार होताना आपल्याला पाहायला मिळाला। जान्हवी, जी, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।